संघाला शुभेच्छा. उदय टॉस्का बॉस मध्ये त्याला आमच्या कुसुंबी गावच्या एका खेळाडूने हार्दिक पांड्या म्हणून असं त्याच्या स्टाईलचं वर्णन त्याच्याकडे पाहून केलंय. परंतु आज खेळावं लागेल संघासाठी, कारण की श्री काळेश्वरी चषक 2026 पर्व 4 आहे, मानाचा आहे. जावळी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा आपण पाहतोय. माननीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले महाराज साहेब पुरस्कृत ही स्पर्धा. पहिला बॉल येतोय गोलंदाजी ट्रॅकवरती आदित्य आणि त्याच्या अगेन्स्ट उदय म्हणजेच हार्दिक पांड्या. पहिला बॉल येतोय. लकी नंबर 55 त्याच्या जर्सीवरती आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती हुकमी एक्का. पहिला शॉट ऑन पूल करण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल मध्ये इव्हॉल्युशन नाहीये. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगला. चांगले कलेक्शन अनिल यांचं, परंतु 2 धावा रोखू शकणार नाहीयेत. धावपलकावरती धावा जोडल्या जातील 2. उदयच्या बॅटमधून धावा येत आहेत. चांगली सुरुवात. थोडासा वेग कमी ठेवला आदित्यने सुरुवातीलाच. चांगला बॉल. हो फ्लायटेड यॉर्कर अगदी पायाजवळ पडलाय. सुरेख चेंडू. आधी आज अधिक गणरायाला नमन करून मैदानात आलाय. काय चेंडू होता. तुम्ही ओम साई एमटीसी लाईव्हच्या रिप्ले टेलिकास्ट वरती तुम्ही पुन्हा जाऊन चेंडू पहा. अप्रतिम दर्जाचा. आणि टेनिस क्रिकेट म्हटलं तर तुमच्याकडे ब्रह्मास्त्र हवं यॉर्कर नावाचं. पुन्हा एकदा चेंज ऑफ द पेस. गतीमधील परिवर्तन. संधी निर्माण केले. कॅच ड्रॉप. ओ हो हो हो. उदयची कॅच ड्रॉप होते शॉर्ट स्क्वेअर लेगला. नक्कीच अभिची कॅच ड्रॉप होते. चांगला बॉल वेग आणि आतमध्ये येतोय पडल्यानंतर. इन स्विंगर. अगदी विजेसारखा चेंडू पडल्यानंतर आत येतोय. चांगली गोलंदाजी आदित्य यांची. पहिला चेंडूवरती 2 धावा आल्या. मिस टायमिंग स्ट्रोक होता. निश्चित स्वरूपात 2 धावा आल्या अभिच्या बॅटमधून. त्यानंतर चांगला डॉट. 4 चेंडू आतापर्यंत. 3 धावा धाव फलकावरती. आदित्य पुन्हा एकदा सज्ज होतोय. लाईन्स आपली सेट करतोय. आज जर पाहिलं तर मोटिवेशन आहे आज. अनिल कॅप्टन ज्या पद्धतीने त्यांना कॉम्बॉक्स मध्ये त्यांची बाईट झाली. आज संघ खूप दावेदार विचारानेच उतरलाय मैदानात. पुन्हा एकदा ग्लान्स केलाय चेंडूला. शॉर्ट फाईन लेगला जाईल तिथे 1 धाव येते. पंचांचा डिक्लेअरचा इशारा. धावफलक पोचतंय 4 या आकड्यावर. देवदेव संघ या हंगामामध्ये एक उपविजेताची ट्रॉफी त्यांच्या नावावरती आहे. असनी या गावचं आयोजन होतं, परंतु आज श्री काळेश्वरी चषका 2026 ची आवड सगळ्यांना आहे. ओ मोठा लॉफ्टेड फटका खेळण्याचा प्रयत्न. स्विंग अँड मिस. डॉट बॉल. पहिल्या षटकाचे होते सांगता. आदित्यने 4 धावा खर्च केलेत. एक संधी निर्माण केली होती. त्याचं सोनं करता आलं नाही शॉर्ट फाईन लेगला, परंतु आफ्टर ऑल ओव्हर बाकी क्लास होती. कोणती विकेट नाहीये. 4 धावा अभि आणि त्याच्यासोबत नितीन ही जोडी मैदानात सज्ज आहे. तळ ठोकून आहे आणि तळ ठोकणं म्हणजे जावळीकरांना चांगलंच माहिती आहे, कारण की स्वराज्याची मोठी लढत ही जी असेल, इतिहासाने ज्याचं वर्णन केलं, इतिहासाच्या पानामध्ये ज्या गावाचं ज्या तालुक्याचं नाव सुवर्णाक्षराने लिहिलंय ना, तो तालुका म्हणजे जावळी आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती अनिल आले स्वतः कर्णधार. लकी नंबर 11. पहिला बॉल दुसऱ्या षटकातील. पहिलाच बॉल सोडून दिलाय. पंचांचा एस. व्हाईट बॉलचा इशारा. धावफलक 5.
पुन्हा एकदा मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न, लॉंग स्टॉपला जातोय चेंडू, थोडा मिस टाइम झाला, वेग होता या चेंडूवरती. आणि ज्यावेळेस राईट टर्म राऊंड द विकेट गोलंदाज येतो अगेन्स्ट दी राईट हँडेड बॅट्समन, त्यावेळेस त्याच्यासमोर एक कोण निर्माण होतो. पडल्यानंतर चेंडू बाहेर येतो आणि खास करून अनिल एक उत्कृष्ट गोलंदाज आहेत. पुन्हा एकदा पाठच्या दाराने चोरी करण्याचा प्रयत्न सातत्याने, कारण की थोडीशी डाऊन द लेग साईडची स्टिक ओपन दिसली. धावफलक पोचतंय 7 या आकड्यावरती. एक्स्ट्रा वाईटच्या स्वरूपात 2 धावा या षटकामध्ये खर्च केलेत. एक चेंडू झालाय फेअर डिलिव्हरी, तिथे एक धाव आली होती डिक्लेअरच्या स्वरूपात. पुढचा बॉल अनिल, यावेळेस वेग आहे, शॉर्ट टर्म पूल केलाय जरूर, चेंडू जातोय घोषांकी क्षेत्रामध्ये. धाव जरी एक आली असेल तरी अभिच आत्मविश्वास वाढला असेल या स्ट्रोकने, कारण की आतापर्यंत थांबून ठेवलं होतं. एक मोमेंटम शिफ्ट करणारा फटका असेल त्याच्यासाठी. धावफलक पोचतंय 8. कोणताही गडी बाद नाही, ही चांगली गोष्ट आहे पिंपरी संघासाठी. अभिचा जर बॉडी स्ट्रक्चर जर पाहिला तर हाईट चांगली आहे आणि मनगटचा वापर चांगला करतोय, कारण की जे 2 डॉट बॉल आले होते त्याच्या अगेन्स्ट ते बॅटची स्विंग क्लास राहिले त्याची. धावफलकावरती धावा आहेत 8. कोणताही गडी बाद नाहीये. अनिल पुन्हा एकदा सज्ज, क्षेत्ररक्षण पूर्णपणे उजव्या बाजूला भिंत उभी केले व पुन्हा एकदा मिस टाइम झालाय जरूर. एक धाव जाईल. अनिलला खासा फरक पडणार नाहीये. डिक्लेअरच्या स्वरूपात धाव जोडली जाईल. धावफलकावरती 9. सध्याची स्थिती 1 पॉइंट. एक एक्स्ट्रा कव्हरला जितू. आज जितूचा खेळ कसा राहील याच्याकडे लक्ष राहील. माही आहे मिड ऑफला. चांगलं क्षेत्ररक्षण सजवले अनिल यांनी. ओ चांगला बॉल यावेळेस थोडासा हलकासा ब्रेक झाला की काय. लाऊड ॲपील, अगदी आत्मविश्वासाने आवाज आला होता, परंतु नाहीये. डॉट बॉल येतोय, परंतु ही चांगली बाब असेल अनिलसाठी. कमबॅक एफर्ट जो राहिलाय पाठीमागे एसटी रक्षकाचा लाजवाब आहे, कारण की वेगाने आला होता चेंडू. फ्लायटेड यॉर्कर अगदी पायाजवळ हाताळला होता. पुढचा बॉल फुल टॉस मिस केलाय. फुल टॉस मिस होतोय. डिक्लेअरच्या स्वरूपात ही धाव जोडली जाईल धावफलकावरती. धावफलक पोचला आहे 10 या आकड्यावरती. या षटकामध्ये आतापर्यंत चेंडू झाले आहेत 5 चेंडू झालेत. 5 षटकांचा सामना, माफ करा, 5 चेंडूंचा आतापर्यंत सामना साकारलाय दुसऱ्या षटकामध्ये अनिल यांनी, परंतु थांबून ठेवलंय. खास करून अभि जो हार्ड हिटर आहे या संघाचा, पिंपरी संघाचा. हो का बोललं जात, पायाजवळ होता, त्याला फेकून दिलाय सीमारेषा बाहेर. अभिच्या बॅट मधून हा येतोय अनिल यांच्या अगेन्स्ट. शेवटच्या चेंडूवरती षटकार आणि धाव संख्येने आता खरी चकाकी केले 16. बिनगडी बाद पिंपरी. धावफलक 16. पहिलं षटक 4चा तळ होतं. आदित्यने, त्यानंतर अनिलचं थोडं षटक मागळं. चांगलं षटक तरी म्हणावं लागेल. टेनिस क्रिकेटमध्ये 13-14चं षटक हे चांगलं, अप्रॉक्सिमेटली चांगलं मानलं जातं, परंतु 12 धावा खर्च केले तर 16 धावा धावफलकावरती. तिसरं षटक आणि आदित्यकडे पुन्हा गेले. ते काय विकेटच्या शोधात आहे संघ. देवदेव पुन्हा एकदा शॉर्ट टर्म पूल करण्याचा प्रयत्न. पायावरती चेंडू आदळतोय, स्वतः जाऊन उचलतोय चेंडू गोलंदाज आदित्य. लेग बायच्या स्वरूपात धाव येते. धावफलक पोचते 17. माफ करा, बॅटच्या स्वरूपात आले
थोडीसं बॅटला एज लागून चेंडू पायावरती आदळतोय. 17 धावा. नितीनच्या खात्यामध्ये 1 धाव जोडली जाईल. ही त्याच्या खात्यामध्ये धावा 2 आहेत आणि अभि चांगल्या पद्धतीने खेळतोय. त्याच्या खात्यामध्ये 12 धावा. पुन्हा एकदा शॉर्ट अंपूर उडवलाय चेंडू, खूप उंच गेलाय, संधी निर्माण केले आणि कॅच. गणेश सुंदर चांगलं जजमेंट. आपल्या डाव्या बाजूला थोडासा शफल होत आला होता आणि त्याने चांगले जजमेंट राखून ही कॅच पकडले. त्याला माहिती आहे अभिची कॅच आहे, जो एक षटकार मारून सज्ज झाला होता, परंतु त्याला मात्र जावं लागेल. जसा अभि बाद होतोय मैदानाच्या आतमध्ये, राहुल उतरतोय. सतरा धावा. 2.2 षटकांचा आतापर्यंत खेळ झालाय. धाव फलकावरती धावा जोडलेत 17. एक गडी बाद आणि फर्स्ट ब्रेक थ्रू मिळवून दिलाय तो म्हणजे आदित्य याने. संघाचे कर्णधार अनिल त्याच्याकडेच गेले. पहिलं षटक हाताळलं होतं, तिसऱ्या षटकासाठी लवकर वरती बोलवलंय. 5 षटकांचा हा सामना आहे. मिड विकेटला आपण गणेशला पाहताय. एक कॉर्नर लॉंग ऑन लॉंग ऑफला विनमय आणि अनिल स्वतः कर्णधार डीप एक्स्ट्रा कव्हरला. ओ पुश केलाय राहुल. एक धाव येते राहुलच्या बॅटमधून. इथे इनिंग्स बिल्ड करण्याचा प्रयत्न राहील. ज्या पद्धतीने फटका खेळाय, कोणताही चान्स घेतलेला नाहीये, डेप्थ पर्यंत पोहोचले नाहीये, तर थोडासा फुटवर्क पुश केला. एक धाव येते. धाव फलक 18. राहुल एक जुने जाणते खेळाडू आहेत, खूप अनुभव आहे आणि गावासाठी खूप सातत्याने ओपनचे टुर्नामेंट ते खेळलेत, परंतु आज खेळावं लागेल. ओ इथे चुकी केली आदित्यने. पंचाकडे शहानिशा मागतील तोपर्यंत चेंडू पकडेपर्यंत 2 धावा धावून कंप्लीट केलेत. येस, पंचांचा हात काटकोनात वळलाय. इथे भूमिती दाखवले पंचांनी. नो प्लस 2 धावा धावून कंप्लीट केलेत. 3 धावा येत आहेत त्या चेंडूवरती. आदित्य एक चांगला गोलंदाज आहे, परंतु कधी कधी दिवस नसतो. धावफलक पोहोचला आहे 21-21 आणि हा असेल फ्रीडचा बॉल. फ्रीडचा बॉल अगेन्स्ट दी नितीन. नितीनला संधी आहे हात खोलण्याची. ओवेगाचा वापर, वाईट आणि एक्स्ट्राची 1 धाव. इथे चुकी होते. नाखुश असेल. धावसंख्या 23. आदित्य चांगली सुरुवात केली होती, परंतु एक खराब चेंडू आणि त्यानंतरचा हा एक खराब चेंडू. आधीच संघ बॅकफुटला आहे आणि त्यात ही चुकी तुम्हाला महाग ठरू शकते. पुन्हा एकदा चांगला, यावेळी चांगला बॉल आहे, शोल्डरच्या लेवलने जातोय, परंतु पंचांचा इशारा वाईट बॉल आहे. आमचे पंच आज कवायत करतायत, त्यांना व्यायाम करायला लावलाय गोलंदाज अधीने. धावफलक 24-24. आतापर्यंत 3 चेंडू झालेत. पहा, मॅच मध्ये जरी विकेट आली असेल या षटकामध्ये अभिजी, पंचांनी माफी मागितली. तर थोडीशी चुका करतो तो माणूस, चूक सुधारतो तो देव माणूस. थोडीशी एरर होती धावसंख्येमध्ये, ती रिवाइज केली जाईल. धावफलक 23-23. हो, हा बॉल चांगला आहे, अगदी शोल्डरच्या लेवलला. ही लाईन चांगली आहे, चेस्ट लेवलने चेंडू हाताळला जातोय. अगदी वेग आणि बाउन्स या गोलंदाजाकडे चांगला आहे. स्वतः जाऊन बॉल कॅरी करतोय. देवदेव संघाचा हा उभरता सितारा, उभरता गोलंदाज आदित्य. धावफलक 23. शेवटचा चेंडू असेल पंच. शेवटचा बॉल असेल या 3ऱ्या षटकातील. पुन्हा एकदा शॉर्ट ऑन बॉल करण्याचा प्रयत्न. मिस टाइम जरूर राहिला, वेगाने बिट केलंय आदित्य. डिक्लेअरची धाव येते. धावफलक पोहोचतंय 24. खऱ्या अर्थानं आत्ता धावा ज्या 24 आकडा सगळ्यांच्या नजरेत होता, डोक्यात होता, तो आकडा आता आपण गाठलाय 24. श्री काळेश्वरी चषक 2026 या अगोदरच्या मॅच मध्ये जो रणसंग्राम तुम्ही पाहिला, मालचोंडी या संघाने दुसरी मॅच जिंकले. त्याने त्या 4 संघामध्ये तो क्लिअर करून पुढे आलाय.
या ग्रुपमध्ये जो जिंकेल तो पुढे जाऊन मालतोंडी संघा समोर जो खेळेल. सुमित, सूर्यकांत, त्याचबरोबर नंदू आज चांगल्या लयमध्ये आहेत. तो एक टफेस्ट मुकाबला पाहायला मिळेल, परंतु इथे खेळावं लागेल. 24 धावा, 3 षटका ग्रेस. ओ पुलटच बॉल होता, त्याचा फायदा घेता आलेला नाहीये. चेंडू जातोय बॅकवर्ड रिजनला, स्क्वेअर ऑफ द विकेट. बॅकवर्ड पॉइंटला जाईल. एक धाव येते डिक्लेअरच्या स्वरूपात. धावफलक 25. राहुल आणि नितीन ही जोडी. राहुल इन ॲट नंबर 2 वरती आलाय. सत्यम तरुण गोलंदाज आहे, नौखा. तो चांगला बॉल यावेळेस पडल्यानंतर पायाजवळ मुवमेंट पाहायला मिळाली. थोडंसं फंबलिंग. या चुका तुम्हाला सुधाराव्या लागतील. आणि आउटफील्ड खराब आहे. घडून त्याचं मैदान हे खूप तुम्हाला क्षेत्ररक्षणामध्ये काळजी घ्यावी लागणार आहे. इथे आउटफील्डच्या स्वरूपात खराब क्षेत्ररक्षण स्वरूपात धावा खूप येतात. धावफलक 27. आतापर्यंत सत्यमने बांधून ठेवले. दोन्ही फलंदाजांना स्ट्राईक सातत्याने राहुलकडे राहिले. 2 धावा त्याच्या बॅटमधून आले. त्याच्या खात्यामध्ये 4 धावा आहेत. ओ अगदी खोदून काढलाय. मिनी हेलिकॉप्टर पाहायला मिळालं. डीपला आहेत अनिल. पहिली धाव वेगाने, दुसरीचा प्रयत्न अतिशय चित्त्याच्या चपळाईने हरणाच्या गतीने धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न. येस, कंप्लीट. वाह, काय लाजवाब धावले, खास करून नितीन. कम्मालीचं रनिंग बिटवीन द विकेट. असं वाटलं नाहीये पहिल्या चेंडू पासून मैदानात उतरलेत. चांगले धावले. धावफलक 29, 29 ऑन दी स्कोर कार्ड. आतापर्यंत सत्यमचं षटक देखील सुंदर आहे. 3 चेंडू हाताळलेत, 5 धावा त्याने देखील खर्च केलेत. संयमाचं खेळ दोन्ही बाजूने. असं वाटलं नाहीये देवदेव संघाकडून की कुठे या दुसऱ्या षटक महाग ठरलं, त्यानंतर कुठे लांब गेलेत, मॅच मध्ये बनून राहिलेत. ओ उडवलाय चेंडू, खूप उंच गेलाय. गगनचुंबी, आकाश भेदी. ओ कॅच सेकंड अटेम्प्ट मध्ये. ओ एस, इट्स बिग विकेट. परंतु कुठे निश्चित स्वरूपात वाटलं होतं की क्लिअर करेल डीप मिड विकेट. सोपान यांचं स्वप्न पूर्ण झालं या कॅचनी. पहिला अटेम्प्ट थोडासा रॉंग ठरला, परंतु सेकंड अटेम्प्ट दुसरी संधी मिळाली होती. आणि खऱ्या अर्थानं बोललं जातं दादा की संधीचं सोनं करणं गरजेचं आहे, आणि सोपानचं स्वप्न पूर्ण करणारा तो कॅच झालाय. धावफलक जर पाहिलं तर 29, 29. कॅचसाठी थोडासा रिप्ले घेतलाय. ओमसाई MTC लाईव्ह वरती तुम्ही संपूर्ण चित्र पाहू शकता. सोपान चेंडू खाली.
विकेट परतावं लागेल. खऱ्या अर्थाने धावाला थांबवलंय. एक टफेस्ट कॉल होता परंतु आमचे पंच एमसीए क्वालिफाईड आहे. पंचांचं मनापासून आभार. एकदा टाळ्या झाल्या पाहिजे आमच्या पंचांसाठी. खूप टफेस्ट कॉल होता आणि मी मोस्टली ॲप्रिसिएट करतो जावळी क्रिकेट असोसिएशनला. हे पंच आपल्यासोबत जोडणं गरजेचं आहे. खूप टफेस्ट कॉल होता परंतु सुंदर पंचांची नजर अगदी घारीसारखं म्हणतात ना. खरंच खूप चांगला निर्णय. मी आभारी आहे जावळी क्रिकेट असोसिएशनचा की त्यांनी एमसीए क्वालिफाईड पंच आमच्यापर्यंत उपलब्ध केलेत. चेंडू झालेले आहेत या षटकामधील 4. चौथ्या चेंडूवरती आले आहे विकेट आणि खऱ्या अर्थानं जर स्कोर थांबवलाय 29 धावावरती थांबवलाय. खऱ्या अर्थानं सत्यमचं कौतुक करावं लागेल. जान त्याने उतरवले आज या मॅचमध्ये देवदेव संघासाठी. खरंच विश्वास ठेवलाय. एक नौका गोलंदाज आहे. तरुण आहे. तारुण्यात उभरतोय. आपला खेळ बनवतोय आणि नक्कीच जावळी तालुका क्रिकेट असोसिएशनने मोठमोठे सितारे घडवलेत आणि येणारा काळ देखील सत्यमचा देखील चांगला असेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विनोद आलाय. हो आल्या बिगिट करण्याचा प्रयत्न. वेग 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 आणि वेगाचा वापरच सत्यमकडून पाहायला मिळालाय. थोडासा राईज झाला चेंडू पडल्यानंतर. डॉट बॉल येतोय. 5वा चेंडू. सत्यम धावा खर्च आता 5 केलेत. एक विकेट त्याच्या खात्यावरती जोडलेत आणि या अगोदरची दोन्ही षटक अनिल असेल आदित्य असेल थोडंसं मागणं ठरलं होतं परंतु त्यानंतर कमबॅक करणारं षटक. पुन्हा एकदा वाईडिश लाईन ऑफ साईड दी ऑफ यॉर्करचा प्रयत्न परंतु वाईट बॉल. पंचांचा इशारा. एक्स्ट्राची धाव फलक 30. चौथं षटक आहे. यानंतरची मॅच जिथे रंगणार आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी सज्ज राहायचं आहे. श्री जानाई देवी क्रिकेट क्लब भामगर विरुद्ध शिवमुद्रा क्रिकेट क्लब धनकवाडी. ओ उडवलाय चेंडू. खूप उंच गेलाय. गेंद तारामंडल में लहराती हुई. 6 रन. अगदी तुटती चांदणी जशी दिसावी तसा हा फटका पाहायला मिळाला. वा सुरेख षटकार. धावफलक 36. चौथ्या षटकाची होते सांगता इथे 10वा धावफलकावरती 36. 2 गडी बाद. 36 2 गडी बाद. आणि या षटकामध्ये देखील जे षटक खूप चांगलं चाललं होतं ते षटक थोडंसं महागडं ठरलं या शेवटच्या चेंडूवरती षटकाराने. बॉलरचं नाव सर. शेवटचं षटक शंकर यांना बोलवलंय. आज शंकर यांना चांगली कामगिरी करावी लागेल. नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी कॉल दिला जातोय. श्री जानाई देवी क्रिकेट क्लब भामगर विरुद्ध शिवमुद्रा क्रिकेट क्लब धनकवाडी. बोथ दी कॅप्टन्स टॉस का बॉस मध्ये उपस्थित राहायचं आहे जेथे टॉस केला जाईल. परंतु जाऊयात आपण या शेवटच्या षटकाकडे. या पहिल्या इनिंगच्या या शेवटच्या षटकाकडे जिथे कॅप्टन अनिल शंकरकडे गेलेत. मला वाटतं दोघांच्या मध्येच आता प्रॅक्टिस तुम्ही पाहू शकता ओमसाई एमटीसी लाईव्ह वरती. आज आनंद घेत आहेत परंतु इथे गोलंदाजी करावी लागेल. दोघांचा नंबर देखील 11. शंकर यांचा 12. दोघेही बंधुराज आहेत. अगदी अलॉंग द ग्राउंड खेळ आहे. फटका जातोय डीपला. कलेक्शन चांगले राहिले परंतु 2 धावा डाऊन कंप्लीट केल्या जात आहेत. धावफलक पोहोचते या 2 धावांच्या मदतीने 38. चांगली सन्मानजनक टोटल आतापर्यंत उभी केले. 12.50 ची सरासरी आहे. ही जर सरासरी त्यांनी कंटिन्यू ठेवली तर चांगली टोटल पाहू शकतो. परंतु प्रत्येक चेंडूवरती जो ग्राफ आहे तो कमी होतोय. ओ चांगला फटका. शॉर्ट टर्म पूल. इथे 6 धावा येणार आहेत. अर्धा डझन रन. नितीनच्या बॅट मधून अप्रतिम षटकार. धावफलक 44. आणि ज्या पद्धतीने आपण बोललो होतो ना प्रत्येक चेंडूवरती ग्राफ कमी होते परंतु पिंपरी संघाचा ग्राफ वरती जातोय. कारण की नवी मुंबई म्हटलं तर मोठमोठ्या बिल्डिंग्स आहेत आणि बिल्डिंग्स उभ्या केलेत. खास करून नितीन विनोद एक षटकार त्यांच्या बॅटमधून आहे. अगदी मोस्ट सिक्सर किंग्स आहेत या संघामध्ये आणि सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने खेळ दाखवलाय. अभिच्या बॅटमधून एक षटकार आलाय. राहुलचा खासा 5 धावांचा एक खेळ राहिलाय. नितीनच्या बॅटमधून एक षटकार. विनोदच्या पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय.
धावफलक 45. पुन्हा एकदा खराब चेंडू म्हणावा लागेल. ही लाईन खूपच खराब. वाईट बॉल. दडपण किती असतं पहा. एक मोठा हिट आल्यानंतर थोडंसं दडपणाखाली आपण प्रेशराईज आपण पाहतोय शंकर यांना. धावफलक 46. उर्वरित चेंडू तुम्हाला खूप हाताळावे लागेल कारण की घरोंद्याचं मैदान म्हटलं तुम्ही 50 धावांचा पाठलाग चांगल्या पद्धतीने करू शकता. त्याचा वरचा टोटल म्हणजे नवीन वर्षाची सौगात असेल. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न यॉर्क केलाय. ही रणनीती चांगली आहे. थोडीशी बातचीत झाली होती अनिल आणि गोलंदाज शंकर यांच्यामध्ये आणि यॉर्करचाच अटेम्प्ट केला जाईल. एक धाव येते. धावफलक पोहोचले 47. अजून देखील 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. नेक्स्ट मॅचसाठी कॉल दिला गेलाय. दोन्ही संघांनी तिथे सज्ज राहायचं. टॉस का बॉस मध्ये जिथे टॉस केला जाईल. आमचे गणेश शिंदे सर तिथे टॉस का बॉस मध्ये तुमच्यासोबत जोडले जातील. त्यांचा आवाज तुम्ही आज दिवसभरात ऐकताय. एक तंत्रशुद्ध त्यांचं समालोचन तुम्ही ऐकताय. काठी काढले. फर्निचर डिस्ट्रॉइड. ब्लॉक केलं होतं. चांगला यॉर्करचा वापर आणि कोल्हापुरी तांबडा पांढरा रसाचा तिकट मारा असावा तसा हा स्टंप उडवले. एकच स्टिक उडवले. विकेट. शंकर यांचं कमबॅक. धावफलक 47 वरती असताना विनोद मात्र बाद होत आहेत. चैतन्य आतमध्ये उतरतायत. धावफलक 47 वरती असताना बिग विकेट. तिसरा झटका लागतोय. खासा फरक नाही परंतु इनिंग्स बिल्ड केले. पार्टनरशिप बिल्डअप चांगली राहिले पिंपरी संघाकडून. पुन्हा एकदा सोडून दिले. आज गणित फसतंय. शंकर आणि व्हाईट बॉल यांचं आज अतूट नातं जमलंय. त्यांचं नातं तुटत नाहीयेत. आणखीन एक व्हाईट बॉल. ही धाव येते एक्स्ट्राची. 48 धावा धावफलकावरती. फ्लिक केलाय. हेलिकॉप्टर उडवलंय आणि लँड होईल 6 धावांसाठी. षटकार आल्या आल्या चैतन्याच्या बॅट मधून. चैतन्यवर्धक षटकार. 54 धावा धावफलकावर. आणि सेट होण्यासाठी त्याच्याकडे उसंत नाहीये. थांबण्यासाठी विसंत नाही आणि लढण्यासाठी उसंत नाहीये असंच दाखवतोय चैतन्य. लढायचं आहे कारण की श्री काळेश्वरी चषक 2026 ची ट्रॉफी म्हणजे मानाची स्पर्धा आहे आणि ट्रॉफी ज्याच्या ज्याच्या घरामध्ये जाईल ना त्या घराला खऱ्या अर्थानं घर पण येईल. शोभा वाढेल त्या घराची. आणखीन एक शॉट अंपूल क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्याच्या वरून मस्तक पेसर दस्तक. मिसफिल्डचा चौकार आणि खूप मोठी ओव्हर ठरली आहे ही पिंपरी संघासाठी. 58 धावा धावफलकावरती जोडलेत. जाऊयात टॉस का बॉस मध्ये जिथे टॉस केला जाईल. श्री जानाई देवी क्रिकेट क्लब भामगर विरुद्ध शिवमुद्रा क्रिकेट क्लब धनकवाडी जिथे जोडले जातील गणेश शिंदे सर. धनकवडी माफ करा. गणेश शिंदे सर. सतीशजी भनगे यांना विनंती करतो आपण टॉस का बॉस या ठिकाणी याचे. चला टीम धनकवडी टीम भामगर दोन्ही संघाचे कर्णधार. चला चला कॅप्टन चला पटकन मित्रांनो. टीम भामगर टीम धनकवडी. चला मधला वेळ आम्ही केव्हापासून तुम्हाला अनाउन्स करतोय मित्रांनो. येऊन थांबत जावा प्लीज. भरत. चला शेवटचा कॉल आहे टीम भामगर टीम धनकवडी. कारण मधला वेळ असतो ना मित्रांनो एक 5 मिनिटाचा त्यामध्ये टॉस करायचा असतो. प्लीज सहकार्य करायचंय. चला दोन्ही कर्णधार थोडस इकडे या. चला पटकन. माननीय आदरणीय आकाशजी हिंदोळकर साहेब यांना मी विनंती करतो आपण या मंचावरती उपस्थित राहून या मंचाची शोभा वाढवायची. जाऊयात टॉस्को बॉस मध्ये प्लीज. वेलकम सर.
टीम भामगर टीम भामगर चला थोडं स्पीडअप नाही यार मित्रांनो. चला आहे कोण नाही चला. चला चला थोडं स्पीडअप चला. नेक्स्ट मॅच फ्रेश मॅच असेल. एका बाजूला असेल टीम धनकवडी, दुसऱ्या बाजूला टीम भामगर. चला दोन्ही कर्णधार प्लीज विनंती असेल. आपण टॉस करतोय. एका बाजूला धनकवडी, दुसऱ्या बाजूला टीम भामगर. कोण मागेल? भामगर धनकवडी. अरे यार मागे गेला. तर आपण पाहतोय नेक्स्ट मॅच. एका बाजूला टीम भामगर, दुसऱ्या बाजूला टीम धनकवडी. धनकवडीच्या कर्णधार मात्र कॉल देतील. स्विंग द कॉइन, हेड द कॉल. आणि इथे मात्र हेड येतोय. टीम धनकवडीच्या बाजूने टॉसचा कॉल जातोय. काय चॉईस कराल? फिल्डिंग घेतो आम्ही. क्षेत्ररक्षणाचा निर्णय. ही स्पर्धा कशी वाटते थोडक्यात? कुसुंबी गावाचं नियोजन एकदम चांगलं आहे. मी त्यांचा आम्हाला खेळायला संधी दिल्यावर त्यांचं मी धन्यवाद करून सांगतो. आमच्या गावात टॉस हरलाय, बॅटिंग करायची. काय स्ट्रॅटेजी असेल? किती धावांपर्यंत करण्याचा प्रयत्न कराल टार्गेट? आम्ही जास्तीत जास्त 60 धावांच्या पार जायचा प्रयत्न करू. आपण पाहतोय कुसुंबी गावाचं आयोजन, चौथं पर्व आहे. एक मोठी स्पर्धा. स्पर्धेबद्दल काय सांगाल? स्पर्धा खूप चांगली भरवलेली आहे आणि आम्हाला चान्स दिल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. धन्यवाद. जास्त वेळ घेणार नाही. दोन्ही संघाच्या कर्णधारांना आम्ही शुभेच्छा देऊया. इथे मात्र टॉसचा रिझल्ट आहे. टीम धनकवडी संघाच्या बाजूने टॉस लागलाय आणि सिलेक्ट टू द बॉल पास बॅक टू कॉम बॉक्स. धन्यवाद. थँक्यू सर. 59 धावांचं लक्ष्य गाठणं म्हणजे हॅलो थोडंसं अवघड जरी असलं तरी देवदेव संघाचे दोन्ही वाघ मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. विन्मय आणि अनिल. गोलंदाजी ट्रॅकवरती राहुल. डॉक्टर राहुल, डॉक्टर विन्मय. ओ पहिलाच क्लीन बोल्ड. आज डॉक्टरांचं चेकअप केलंय गोलंदाज राहुल याने. बिग विकेट. पडल्यानंतर चेंडू अगदी विजेसारखा आतमध्ये आला आणि यष्ट्या उद्वत केल्या डॉक्टर विन्मय यांचं. बिग विकेट. फर्स्ट ब्रेक थ्रू पहिल्याच चेंडूवरती अगदी गोल्डन डकचे शिकार झालेत. आदित्य आलेत. इनेट नंबर 3. ओ चांगला डाऊन द ग्राउंड खेळलाय. पटकात क्षेत्ररक्षकाच्या उजव्या बाजूला जातोय. चांगले कलेक्शन. एका हाताने चेंडू अडवला जातोय. पहा किती पिंपरी संघाचा पूर्ण अभ्यास आलाय. कारण की देवदेव हा संघ आसनी गावच्या टुर्नामेंटमध्ये उपविजेता ठरला. एक मोठा संघ आहे आणि त्याच्यासमोर तुम्हाला मैदानापेक्षा मैदानाच्या बाहेर अभ्यास करून उतरणं गरजेचं आहे. आणि तो अभ्यास इथे ते या प्रश्नपत्रिकेमध्ये उत्तराच्या स्वरूपात जोडतायत. हो चांगला आहे. हा पटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक निवडलाय. विकेट. आणि चुकी करणार नाही अभि.
बिग विकेट कॅप्टन अनिल बाद, ते देखील गोल्डन डकचे शिकार. पहा मॅच मध्ये जर तुम्ही पाहिलं तर दिवदेव संघाकडून खूप आता अवघड स्थितीमध्ये संघ पोहोचलाय. सलामीचे दोन्ही खेळाडू गोल्डन डकचे शिकार ठरलेत. डॉक्टर विन्मय बाद झाले, अनिल बाद झालेत, दोन्ही गोल्डन डकचे शिकार. म्हणजे या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी, अगदी कोल्हापुरी तिकट मारा गोलंदाज राहुलच्या माध्यमातून तुम्ही पाहताय. 2 विकेट त्याच्या खात्यावरती. गणेश आलेत. मिडल ऑर्डर आता स्टार्ट झाले देवदेव संघाची. ओबे पुश केलाय अगदी हलक्यात आणि शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू जाईल. घोषांकी क्षेत्रामध्ये 1 धाव येते. 59 धावांचा आपण पाठलाग करतोय. या विचारानेच बॅटिंग केली जाईल. गणेश यांचं आगमन झालंय. बॅटिंग करावी लागेल. मोठा डोंगर आहे, परंतु जावळी तालुका म्हटलं तर या असोसिएशनने बॅट्समन चांगले पुरवलेत पश्चिम महाराष्ट्रासाठी. खूप मोठे फलंदाज. ओहो वेग पहा, सरप्राईज डिलिव्हरी, अचंबित केलं जातंय. काय वेग होता या चेंडूवरती. पडल्यानंतर अतिशय वेगाने जातोय राहुल. आज कमालीची गोलंदाजी. 2 धावा खर्च केले, 2 गडी बाद केले, तर आताची डिलिव्हरी लाजवाब. अगदी कडडणाऱ्या विजांचा कांठाळ्या बसवणारा आवाज कानाजवळ आला असेल फलंदाजाच्या. ओके, याला बोलतात चतुर चालाक. पहिला वेगवान, त्यानंतर स्लोअर डिलिव्हरी, पडल्यानंतर आतमध्ये येणारा चेंडू. डॉट बॉल नव्हते पहिल्या षटकाची सांगता. पहिल्या षटकारे अखेरीस 59 धावांचा पाठलाग करत असताना दिवदेव संघ 2 धावा 2 गडी बाद अशी स्थिती. संघ खूप अडचणीत आहे. तुम्हाला संघाचा तारणहार म्हणून खेळावं लागेल आदित्य आणि गणेश यांना. एका चांगल्या षटकाचे सांगता कॅप्टन अभि कोणाकडे जातील, दुसऱ्या षटकाकडे कोणावरती विश्वास दर्शवला जाईल, कारण की इथे पलटवार केला जाईल. चैतन्यकडे गेलेत कॅप्टन अभि. त्याला थोडं स्पीडअप ठेवायचं आहे. पिंपरी संघ, मी विनंती करतो तुम्हाला. चैतन्य यांच्याकडे कॅप्टन गेले, तो आलाय, पहिला चेंडू हाताळतोय. करण्याचा प्रयत्न, काना जवळून गेलाय. काय गोलंदाजी आज पिंपरी गाव करते. ओहो, तडाखेबाज गोलंदाजी. दोन्ही गोलंदाज, पहिलं षटक राहुल चैतन्यने सुरुवात देखील बाउन्सरने केली, तो देखील काना जवळून जातोय. दोन्ही गोलंदाज म्हणजे एका मॅनातील 2 तलवारी, आणि त्या देखील दुधारी तलवारी. बॅटिंग पण चांगले करतात दोघे, परंतु इथे गोलंदाजीवरती एफर्ट टाकतात. अष्टपैलू खेळाडू आहेत आपल्या पिंपरी गावातील. आदित्यसाठी पुन्हा एकदा चांगला बाउन्सरचा वापर. 1 बाउन्स दंडित केलंय, परंतु चांगला बाउन्सर. चांगली हाईट मेंटेन चांगली केली या चेंडूवरती. चैतन्य पुन्हा एकदा तिसरा चेंडू. फुल टॉस घेतलाय, पुढे आले होते, मिस टाइम झालाय जरूर, परंतु गॅप पाहून खेळायला फटका. हा येतोय चौकार. 4 धावा. 2 डॉट नंतर हा चौकार येतोय. धावफलक पोहोचते 6 या आकड्यावरती. नेक्स्ट मॅच साठी सज्ज राहायचं आहे. दणकवडी संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. आपलं प्लेइंग 11 सज्ज ठेवायचं आहे. पुढचा बॉल येतोय, काउंटर अटॅक केलाय आदित्यने 2 डॉट नंतर. पुन्हा एकदा चांगला बॉल, अगदी कानात जवळून गेलाय. पहा, थोडासा हलकासा मानेला ब्रश झालाय. 1 धाव येते घोषांकी क्षेत्रामध्ये. धावफलक पोहोचले 7 या आकड्यावरती. चांगली गोलंदाज आहे.
आणि आज पेस अटॅक चांगला आहे. फास्टर गोलंदाजांच्यावरतीच भरोसा ठेवला कॅप्टन अभिने, कारण की कोणत्या टीम समोर तुम्ही कोणते गोलंदाज हाताळायचे हे देखील माहीत असणं गरजेचं आहे. ओ मिस टाइम झालाय जरूर. तिघे क्षेत्ररक्षक ओ एका हाताने प्रयत्न लाजवाब राहिलाय, परंतु कॅच पकडता आली नाही. 2 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत. धावफलक 9. अजून देखील 50 धावांची गरज आहे. एक मोठी इनिंग्ज दोन्हीपैकी एका फलंदाजाला करावं लागेल, खेळावी लागेल, लढावं लागेल. आणि लढण्यासाठीच माझा जन्म झाला. आपण जावळी तालुक्यातून येतो. इतिहास तुम्हाला माहितच आहे आपल्या तालुक्याचा. ओ चांगला बॉल, अतिशय सुंदर डिलिव्हरी, स्विंग अँड मिस डॉट. खऱ्या अर्थानं कौतुक नितीन यांचं करावं लागेल. पाठीमागे विकेट किपरिंग करत असताना चांगले जज करतायत, कारण की जो पेस अटॅक आहे अप्रॉक्सिमेटली 120 प्रति हॉर्स चेंडू हाताळला जातोय. अतिशय वेगवान चेंडू हाताळले जात आहेत आणि ते चेंडू जज करणे म्हणजे खूप अवघड असतं, पण ते नितीनसाठी सोपं आहे. धावफलक जर पाहिलं 2 षटकानंतर 9, 2 गडी बाद अशी स्थिती. दोन्ही गोल्डन डकचे शिकार झाले होते. ओपनिंग पेअर लवकर तंबूत परतली होती देवदेव संघाकडून. राहुल आले तिसरं षटक हाताळण्यासाठी. पहिलं सुरक्षक षटक, 2 विकेट त्यांच्या खात्यावरती आहेत. मोठासा रनअप राहुल यांचा आणि इम्प्रेस केले आज गोलंदाजी करत असताना. दोन्ही ओपनर जे बाद झाले ते त्यांच्या खात्यावरती जोडलेत. ओ फुल टॉस बॉल, परंतु मिस टाइम झालाय. चेंडू जातोय घोषांकी क्षेत्रामध्ये. 1 धाव. धावफलक पोहोचले 10 या आकड्यावरती. उर्वरित प्रवास जर पाहिला देवदेव संघाचा तर 49 धावा अजून तुम्हाला जोडायच्या आहेत. कोरो टप्प्याचा चेंडू, क्षेत्ररक्षक आहे डीपला. काव कॉर्नर येतोय तोपर्यंत 1 धाव. धावफलक पोहोचते 11 या आकड्यावरती. थांबून ठेवले. एक चौकार आलाय आदित्यच्या बॅटमधून, त्यानंतर कोणताही मोठा हिट आलेला नाहीये. तो देखील जागा बनवून खेळायला फटका होता, परंतु चांगला सेट झालाय आधी. खूप चेंडू हात खेळले त्याने, त्यामुळे आय कॉन्टॅक्ट चेंडूवरती चांगलं राहिले त्याचं. पुन्हा एकदा बाहेर येऊन पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. ओ चांगलं थोडंसं जजमेंट फसलं. 1 धावेच्या जागेत 2 धावा चतुराईने पूर्ण केल्या जात आहेत. तेरा आकड्यावरती धावफलक पोहोचले. फ्लिक करण्याचा प्रयत्न, पायावरती चेंडू आदळतोय. सरप्राईज डिलिव्हरी, कारण की 3 लेंथ बॉल होते आणि त्यानंतर असं वाटतं नव्हतं की यॉर्क करण्याचा प्रयत्न करेल, परंतु राहुल आपल्या भात्यातील अगदी झणझणीत कोल्हापुरी मिरचीचा ठेचा कौतुक काय फलंदाजांना आज चांगली गोलंदाजी राहिले. आणि असं कधी डाऊनफॉल वाटलाच नाहीये बॅटिंग करत असताना, फिल्डिंग करत असताना पिंपरी संघाकडून. पुन्हा एकदा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. डाऊन द ग्राउंड अलॉंग द कार्पेट फटका खेळलाय. चांगलं कलेक्शन, परंतु 2 धावा रोखू शकणार नाहीयेत. धावा जमवल्या जात आहेत. सिंगल डबल का होईना देवदेव संघाकडून धावा जमवल्या जात आहेत. धावफलक पोहोचतंय 15 या आकड्यावरती. अजून देखील 44 धावा जोडायच्या आहेत, नाहीतर अन्यथा तुम्ही या श्री काळेश्वरी चषक 2026च्या मुकाबल्यापासून बाहेर जाऊ शकता. परंतु पिंपरी संघ आज लाजवाब पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. विकेट नितीन यांचा चांगलं कलेक्शन आणि तितका सुंदर एफर्ट. विकेटच्या मागून संपूर्ण खेळ बदलला जातो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे आज नितीन असतील. बॅटिंग केले, यष्टी रक्षण देखील सुरेख. आदित्य बाद.
15 धावा. आणखीन एक विकेट मोठी प्राप्त केले. महेंद्र आलेत इन ॲट नंबर 5 अगेन्स्ट द नितीन. चौथं षटक हाताळतायत. बॅटिंग केले यष्टीरक्षण चांगलं. आता गोलंदाजीसाठी अष्टपैलू खेळाडू आज चांगला सगळ्यांचाच खेळ आज उभारलाय. सुरुवात थोडीशी स्लो झाली होती. चांगली सुरुवात केली होती गोलंदाजी करत असताना आदित्य अनिल. आदित्यचं सत्यमचं चांगली गोलंदाजी राहिली परंतु शंकर यांचं महागडे षटक खूप ठरलं. ओ फुल टॉस बॉल आणि फुल टॉल वसूल केला जातोय. एक सरप्राईज बॉक्स दिलं होतं Amazon वरून मागवलं होते की काय आणि मंजूर केलंय नवीन वर्षावरती ही सौगात. षटकार. धावफलक पोचले 21 या आकड्यावरती. अकरा 38 असं समीकरण आहे. व पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑफला थोडंसं आउटफील्ड खराब आहे परंतु चांगलं कलेक्शन चांगला कॅरी केला. एक धाव येते. धावफलक पोचतंय 22 या आकड्यावरती. 10 चेंडू 37. इथे बॅटिंग करावी लागेल. महेंद्र डावखुरा फलंदाज जसा मैदानात येतोय मैदानामध्ये लगबग चालू होते. धावपळ सुरू होते. हो उडवलाय चेंडू खूप उंच गेलाय. मिस टाइम जरूर झालाय. विनोद आहेत जरूर. चांगलं जजमेंट. विकेट महेंद्र बाद. आता मात्र खऱ्या अर्थानं देवदेव संघ थोडासा बॅकफुटला जाताना पाहतोय कारण की महत्वाचा फलंदाज मिडल ऑर्डर सेट ठेवणारा फलंदाज महेंद्र बाद होतोय. मोठ्या फटक्यासाठी जाणं गरजेचं होतं. फटका चांगला सजवला होता अगदी बाउंड्री लगत. बाउंड्री लाईन जवळ विनोद यांचा चांगला कॅच. धावफलक अगदी 22 वरती असताना चौथा झटका लागलाय. सोपान आलेत. सोपान यांना स्वप्न पूर्ण करायचं असेल तर इथे बॅटिंग करावी लागेल. संघासाठी धावा जमवाव्या लागतील. नितीन पहिल्या चेंडूवरती षटकार त्यानंतर एक त्यानंतर विकेट. उर्वरित आता 9 चेंडू आहेत. धावफलकावरती 22. अजून 37 धावांची गरज. 9-37. ओ आल्या आल्या. स्टँड अँड डिलिव्हर्ड. सोपान 6व्या नंबरवरती आलाय. खूप महत्वाचा हा षटकार असेल. संघाच्या डगआउट मध्ये एक आत्मविश्वास निर्माण करणारा षटकार. जर्सी नंबर देखील त्याचा 45 आहे. हिटमॅन. आणखी एक फुल टॉस. चांगला फटका चांगला एक्झिक्यूट केलाय. ओ मिस फील्ड. 1 बाउन्स. सीमा रेषा बाहेर चौकार. धावफलक पोचले थेट जाऊन 32. अजून 27 धावांची गरज. 7 चेंडू 27 धावा. सोपान आहे तर मुमकिन आहे. सोपान असेल तर अशक्य देखील शक्य आहे. सोपान आहे तर स्वप्न देखील जिवंत आहे. ओहो बॅकफुटला जात असताना पॉइंटच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न होता. पंचांचा येतोय शेवटचा चेंडू. डॉटचा इशारा. 2 षटकाखेरीज धावफलक पोहोचलाय 32. आता 6 चेंडू 27 धावांची गरज. चला थोडं स्पीडअप ठेवायचं आहे. पिंपी संघाचे कर्णधार अभि दादा एकत्र यायचं नाही. शेवटचं षटक आहे. तुम्ही चर्चासत्र थांबून लवकरात लवकर षटक संपवायचं आहे. जावळी क्रिकेट असोसिएशन म्हटलं तर मॅनेजमेंटच्या बाबतीत या असोसिएशनच्या बाबतीत कोणी हात धरू शकत नाही.
मॅनेजमेंटचा बादशाह असेल जावळी क्रिकेट असोसिएशन. वेळेवरती सगळ्या सामने पूर्ण करणे, वेळेवरती फायनल मॅच संपवणे आणि जास्त ओव्हरची मॅच कशी होईल याच्यावरती लक्ष देणे, या बाबतीत जावळी क्रिकेट असोसिएशन सातत्याने कार्यरत राहिले. असोसिएशन कमिटी, टीम मॅनेजमेंट करणारे संपूर्ण आयोजक गाव असतील त्यांचं मनापासून आभार. 6 चेंडू 27ची गरज चेंडू साहिलच्या हातामध्ये दिलाय. बॅटिंग स्ट्राईक वरती असेल गणेश. चला थोडंसं स्पीडअप ठेवायचं आहे. एक सिली कव्हर घेतलाय आणि सिली मिड विकेट देखील ठेवलाय. प्लेक केलाय, क्षेत्ररक्षक आहे, थोडंसं फंबल. एक धाव येते, धाव फलक पोचतंय. 33-33. 5 चेंडू 26 धावांची गरज. आणि सोपान ज्याचा स्ट्राईक रेट हाय आहे, प्रति दुसऱ्या चेंडूला मोठा हिट मारण्याची त्याची काबिलियत आहे, तो स्ट्राईक वरती आहे. व चांगला बॉल. यावेळेस पंचाचा वाईटचा इशारा येतोय. हो, मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झालाय. गोलंदाज साहिल देखील सरप्राईज आहे वाईट पंचाने दिल्यानंतर. पण तो पंच परमेश्वर आज घारीसारखी नजर ठेवून आहेत, कारण की श्री काळेश्वरी चषक 2026 सगळ्यांचं स्वप्नपूर्ती करणारं आयोजन. व पुन्हा एकदा शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न. शॉर्ट स्क्वेअर लेगला जाईल चेंडू. डॉट येतोय. अजून एक चांगली डिलिव्हरी जर इथे आली तर पिंपरी संघ या स्पर्धेमध्ये, या मॅच मध्ये मुख्य दावेदार दिसेल. सोपान इनेट नंबर 6 वरती आलाय. थोडासा वरती आला असता तरी संघासाठी चांगलं राहिलं असतं. व फटका चांगला आहे, उडवलाय चेंडू. डीप मिड विकेटला अभि चुकी करणार नाहीये, त्याच्यासाठी असेल हा सोप्पा झेल. आणि सोपानचं स्वप्न मात्र श्री काळेश्वरी चषक 2026 मध्ये इथे थांबतंय. तो होतोय बाद. त्याच्या बॅटमधून धावा आल्या 10. चला नवीन बॅटमॅन निलेश, थोडंसं दादा धावत जायचंय प्लीज. जेवढा वेळ वाचेल तेवढं आयोजकांसाठी खूप चांगले राहील. आणि आपण एक शिस्तबद्ध खेळ सादर करू. ही जी आपल्या असोसिएशनची ओळख आहे ते आपण पाहू. निलेश आलेत. साहिलच्या खात्यामध्ये एक विकेट, त्याचं देखील विकेटच्या स्वरूपात खात्याचा श्री गणेशा झालाय. आणि प्रत्येक गोलंदाजांनी इम्पॅक्ट टाकलाय आज. प्रत्येकाने विकेटसाठी गेलेत, विकेट टेकर गोलंदाज राहिलेत. व पंचांचा वाईटचा इशारा. धावफलक पोचले 35. अजून देखील 3 चेंडू आहेत. हो, चांगला बॉल, अतिरिक्त बाउन्स. पंचाकडे दात मागितली होती जरूर, परंतु शोल्डर लेवलला जातोय चेंडू. डॉट येतोय. पेस अटॅक चांगला आहे आणि पिंपरी संघाचं भविष्य चांगलं आहे. गोलंदाजी ट्रॅक, गोलंदाज लाईनअप खूप चांगला आहे आणि गोलंदाजी चालवणं खूप चातुर्य असतं आणि ते अभिनय करून दाखवले कॅप्टननी. हो, चांगला फटका इनसाइड आउट थ्रू द एक्स्ट्रा कव्हर. 1 बाउन्स कलेक्शन होत आहे. 1 हँडेड विनोद यांच्या माध्यमातून पकडला जाईल, परंतु 2 धावा धावून घेतल्या जात आहेत. धाव फलक पोहोचले 37-37. शेवटचा चेंडू. व चांगला यॉर्करचा वापर. शेवटचा चेंडू येतो डॉट. आणि या ठिकाणी विजेता ठरतोय तो म्हणजे JCC पिंपरी हा संघ. चांगली बॅटिंग, अभिची चांगली सुरुवात. नितीन आज चांगला एफर्ट दाखवला बॅटिंग करत असताना. चांगला धावा जमवल्या. राहुल, विनोद आणि शेवटला चैतन्य यांची चांगली कामगिरी. गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी राहिली. राहुल, चैतन्य, राहुल, नितीन, साहिलचे शेवटचं षटक. सगळ्यांनी आज चांगला एफर्ट दिलाय आणि विजेता ठरलाय तो म्हणजे JCC संघ. हार्ड लक बॅड लक देवदेव संघ, तुमचा देखील खेळ चांगला राहिला. या श्री काळेश्वरी चषक 2026 या स्पर्धेमध्ये तुम्ही सहभाग घेतला त्याबद्दल तुमचं देखील मनापासून मनस्वी आभार. जाऊयात